जय जय रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 79. माझे मीपण हेच दुःखाला कारण. भीतीनं बाळगावी चित्ती रक्षण करणारा आहे रघुपती. भीतीनं बाळगावी कशाची काही राम रक्षिता आहे हे हृदय जाणून राही. सर्वस्वी झाल्यास रामाचे राम उभा राहील तेथे. काळजीचे कारण न उरेसाचे. राम म्हणावा दाता खरा न द्यावा भीती काळजीला थारा. काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये. म्हणावा प्रपंच रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला. तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला. देहाशी ठेवता माझे मीपण तेच होते दुःखाचे अधिष्ठान. आजवर जे जे काही केले ते ते मीपणाचे झाले. जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले. बाह्य वस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेची घाताला सुरुवात झाली. आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण. कर्तेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण. प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याची खून जाणणे. मी माझेपणाने जोपर्यंत धडधड जाण तोपर्यंत नाही समाधान. देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढवते जाण. स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण. आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धीने वाढवीतच गेला. देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठाव. जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तोवर देहदुःखे पस्तावला गेला. म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठे सुख नाही. रामाविन अन्य प्रीती उपजे देहबुद्धीची संगती. म्हणून मीपणाचे नव्हावे अधीन जेणे भंगले आपले समाधान. कारण जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःख साम्राज्याचे असणे. पापपुण्याची भीती हीच देहबुद्धीची संगती. वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला. आजवर वासनापोटी धरून राहिला आपल्या हिताला नागवला. नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते. वासना भोगाने कमी नाही त्यागाने नाहीशी होत नाही. आपण देहदारी दुःख देह न सोसावे क्षणभरी. ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे. माझ्या इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही. जगाने मला माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही. सर्व काही देता येणे दान पण उर्वरित राहतो अभिमान. कर्तेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण. म्हणून माझे मीपण हेच दुःखाला कारण. रामाच्या येण्याने होईल निवारण. सर्व बंधनांचे दुःखाचे कारण कर्माचा करता मी होणे जाण. आजचा हा ओवीरूप भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.